स्वागत आणि आता पुढची बातमी पाहूयात। उत्तराखंडमधील केदारनाथची यात्रा सुखकर होणार आहे। सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यान रोपवेची निर्मिती केली जाणार आहे। कोट्यावधी शिवभक्तांना त्याचा लाभ होणार आहे। पाहूयात। उत्तराखंडमधील बर्फाच्छादित डोंगरांमध्ये वसलेलं हे केदारनाथ मंदिर भक्तांचं आस्थेचं केंद्र आहे। दरवर्षी लाखो भाविक इकडे बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी येतात। पण केदारनाथ मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ दोनच मार्ग आहेत, एकतर पायी अथवा खेचरावरून तुम्हाला मंदिरापर्यंत जाता येतं, अथवा हेलिकॉप्टरमधून मंदिरापर्यंत पोहोचता येतं। पण आता रोपवेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बाबा केदारनाथांच्या मंदिरापर्यंत पोहोचता येणार आहे। सोनप्रयाग ते केदारनाथ मंदिरापर्यंत हा रोपवे तयार केला जाणार आहे। या रोपवेची लांबी 12.9 किलोमीटर असणार आहे। सोनप्रयाग ते केदारनाथ मंदिर हे अंतर अवघ्या 36 मिनिटात पार करता येणार आहे। तशी 1800 भाविकांना ये-जा करता येणार आहे। रोपवेच्या एका कुंडालामध्ये 35 प्रवाशांची क्षमता असणार आहे। हा भारताचा पहिला 3S ट्राय केबल रोपवे असणार आहे। खरं तर सतत बदलत्या हवामानामुळे केदारनाथ यात्रेत अनेक अडचणी येतात। हेलिकॉप्टर सेवा रद्द करावी लागते। गेल्या 2 वर्षात हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे ही सेवा सुरक्षित राहिलेली नाही। पण आता रोपवेमुळे ही यात्रा सुखकर होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।